जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. नमस्कार मित्रांनो. मागच्या भागात आपण बघितले, शाहिस्ता खान पुण्यात लाल महालात मुक्कामासाठी थांबला. राजांना हे कळताच राजे खूप संतापले. राजांनी कान्होजी जेध्यांना बोलावून घेतले आणि शास्ता खानाच्या बंदोबस्ताची खलबतं सुरू झाली. कान्होजी जेध्यांनी खंडोजी खोपड्यांना त्याची चूक सुधारण्याचा एक मोका देऊन राजांच्या पायी आणले. पण खंडोजी काही बदलला नाही. तो उलट कान्होजी विषयीच राजांच्या मनात विष कालवू लागला. राजांनी त्याला शिक्षा दिली. त्याचा एक हात आणि एक पाय तोडला गेला. आता बघूयात पुढे. सायंकाळच्या वेळी राजे सरळ कोठीत आल्याचे पाहून साऱ्यांना आश्चर्य वाटले. जिजाबाई कोठीत पाटावर बसल्या होत्या. दाशी शिधा काढीत होत्या. राजे येताच पुतळाबाई, सोयराबाई पदर सावरून उभ्या राहिल्या. दासी परिवार अंग चोरून कोपऱ्याशी भिडला. राजे सुद्धा क्षणभर घोटाळले. जिजाबाईंनी विचारले, राजे, कोठीपर्यंत सरळ मातकड काय बेत ठरली? राजे म्हणाले, मासाहेब, आपण जरा आत याल तर सर्व सांगता येईल. तुम्ही चला, आम्ही एवढ्यात येतो. राजे वळले. जिजाबाईंच्या महाली राजे एरझाऱ्या घालीत होते. प्रत्येक क्षण त्यांना मोठा वाटत होता. वारंवार ते दरवाजाकडे पाहत होते. जिजाबाई आत येताच राजांनी त्यांचे दोन्ही खांदे पकडले. जिजाबाई पाहत होत्या. राजांच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडत होता. जिजाबाई म्हणाल्या, शिवबा, अरे झालंय काय तुला? मासाहेब, केवढा आनंद, केवढं समाधान वाटतंय आज. आज महाराज साहेबांचं विजापुराहून पत्र आलंय. खरं? हो मासाहेब, आनंदाची बातमी आणली तर खुशाली मिळते. द्याल ती खुशाली कमी पडावी अशी बातमी आम्ही सांगणार आहोत. सांग ना ती. मग मागेल ते द्यायला हवं. राजा, अरे जीव सुद्धा माझा राहिला नाही. तुला मी काय देणार? मासाहेब, महाराज साहेब आम्हाला भेटायला येणार आहेत. हे सांगितलं तर खरं वाटेल तुम्हाला. चल, उगीच भलती थट्टा कसली करतोस? थट्टा नाही मासाहेब, अगदी खरं आहे. आम्ही आदिलशाहीशी केलेला करार आणि आमची वाढती सत्ता लक्षात घेऊन आदिलशाहीत महाराज साहेबांना तीर्थयात्रेची आमच्या भेटीची परवानगी दिली आहे. एवढेच नव्हे तर महाराज साहेब तुळजापूरला देवी दर्शनाला येऊ धडकलेतही. देवी दर्शन? पण खानानं? राजे परत हसले. एक वेगळा अभिमान त्यांच्या मुखावर उमटला. मासाहेब, आमचे तुळजापूरचे भोपे इतर कशात हुशार नसले तरी देवी रक्षणात तरबेज आहेत. त्यांनी आपल्या कृतीनं कदमांच्या घराण्यांचं नाव वाढवलं. काय केलं त्यांनी? जिजाबाईंनी उत्सुकतेने विचारले. काय केलं नाही ते विचारा. त्यांनी आमची इज्जत, प्रतिष्ठा, आमचं कुलदैवत राखलं, जपलं मासाहेब. तुकाईची मूर्ती चल आहे. जेव्हा खान तुळजापूरला आला तेव्हा कदमांनी मूर्ती लपविली आणि त्या जागी दुसरीच मूर्ती ठेवली. जिजाबाई ते ऐकून आनंदल्या. राजे, अशा माणसांचं कौतुक व्हायला हवं. जरूर होईल मासाहेब. संधी मिळताच आम्ही त्यांचं कौतुक जरूर करू. जिजाबाईंनी उत्सुकतेने विचारले, पण राजे, स्वारी केव्हा येणार? पंढरपूर करून जेजुरीवरून महाराज साहेब येतील असं वाटतं. पण शास्ता खान, तो पुण्यात तळ देऊन आहे ना. त्याची चिंता करू नका. महाराज साहेब भेट घेऊन परत जाईस तो शास्ता खानाला आम्ही झुलवीत ठेवू. त्यासाठी हवं ते कबूल करू. आणि जरी शास्ता खानाला महाराज साहेबांची वर्दी लागली तरी तो काही करणार नाही. शहाजहानच्या कारकिर्दीत महाराजा शहाजी राजांनी गाजविलेले पराक्रम दक्षिणेतील
त्यांची वाढती सत्ता हे सर्व तो जाणून आहे. तू करशील बाबा, तुला सारं जमतं, जिजाबाई म्हणाल्या. फारच क्वचित जिजाबाई एकेरी नावाने राजांच्या बरोबर बोलत असत. अत्यानंद झाल्याखेरीज ते शब्द उमटत नसत. राजांनी भराभर हुकूम सोडायला सुरुवात केली. राजगडची सदर रंगवायला सुरुवात झाली. सर्व वाडा, सारे चौक, पागा, बुरुजांच्या तोफा, ढाला, इतांचे कपडे, बारीक सारीक साऱ्या गोष्टी राजांच्या नजरेत येत होत्या. पेशवे, डबीर, अमात्य सर्वांना नाना हुकूम सुटत होते. जिजाबाई सामानांच्या याद्या फडात पाठवित होत्या. सर्वांची नजर शहाजीराजांच्या आगमनाकडे लागली होती. जिजाबाईंचा आनंद मनात सामावला जात नव्हता. आज जवळजवळ 20 वर्षानंतर स्वारींचे पाय दिसणार होते. नशिबाने घडत असणाऱ्या या भेटीत काही न्यून राहू नये म्हणून त्यांनी शास्त्र्यांना बोलावून घेतले. शास्त्रनिर्णय असा निघाला की इतक्या वर्षांनी घडणारी भेट सरळ होऊ नये, ती देवस्थानाच्या जागी व्हावी. प्रथम दर्शन तुपाच्या प्रतिबिंबाने घडावे. राजांना ते समजताच राजांनी जेजुरीच्या देवळात थेट घेण्याचे निश्चित केले. सखूबाई, महादजी, बजाजी या साऱ्या मंडळींना अगत्याने गडावर येण्यासाठी बोलवणी पाठविली. कान्होजी जेध्यांचा आनंद तर मनात मावत नव्हता. शहाजीराजांचे ते खास सरदार. बातमी समजताच ते गडावर हजर झाले. राजांनी खास अश्वपथक निवडले. कान्होजी, येसाजी, तानाजी ही खास निवडक माणसे घेऊन पेशवे मोरोपंत खास अश्वपथकासह शहाजीराजांना गाठण्यासाठी पंढरपूरला निघाले. शास्ता खानाबरोबर वाटाघाटी करण्यासाठी डबीर वारंवार पुण्याला जात होते. राजे नरमाईची, नम्रतेची पत्रे पाठवित होते. प्रत्येक भेटीबरोबर खानासाठी भारी वस्त्रे, अलंकार पाठविले जात होते. आपल्या अवाढव्य फौजेने शिवाजी नमला आहे असा अर्थ खानाने करून घेतला होता. ज्या पद्धतीने शिवाजी आदिलशाहीशी वागत होता तसा आजवर मोगलांशी वागलेला नव्हता. भारताच्या सम्राटांशी वागणे थोडे निराळेच असणार अशी आलमगीरपासून सर्वांची समजूत होती. राजांनी तेच धोरण चालू ठेवले होते. राजे जेजुरीला गेले. मंदिरापासून पायथ्यापर्यंत राजांची नजर फिरली. राजांनी पायथ्यावरच्या माळावर जागा निवडली. भव्य शामियाना उभा करण्याची आज्ञा दिली. शहाजीराजांनी पंढरपूर सोडल्याची बातमी गडावर येऊन पोहोचली. राजांचे शेकडो नजरबाज पुण्यापासून जेजुरीपर्यंत पेरले गेले होते. नेताजी पालकरांना आज्ञा दिल्या गेल्या होत्या. जेजुरीच्या आसपासच्या मुलुखात भेटीच्या आदल्या दिवशी आपले 8,000 घोडदळ घेऊन हजर राहण्याचा राजांनी हुकूम सोडला होता. रात्री राजे महालात गेले. पलंगावर पडून ते विचार करीत होते. त्यांना बंगळूरच्या किल्ल्यात वाड्याच्या दरवाजाशी उभे असलेले शहाजीराजे अस्पष्ट आठवत होते. अनेक धूसर आठवणींची गल्लत होत होती. सोयराबाई महालात आल्या तरी त्यांची चाहूल राजांना लागली नाही. सोयराबाई म्हणाल्या, कसला विचार चाललाय एवढा? राजांनी सोयराबाईंच्याकडे पाहिले. हसत राजे म्हणाले, 20 वर्षापूर्वींचा काळ आठवत होतो आम्ही. त्यावेळी काय घडलं? खुद्द आमच्याच आठवणी दुधी बनल्यात. तिथं तुम्हाला आठवणार कसं? कसल्या आठवणी? कसल्या? आम्हाला पहिलं पितृदर्शन घडलं ते तिथंच त्यांच्या हौसेसाठी आपला विवाह झाला. तरी मी नशीबवान. का? लहानपणीच घरदार सुटलं, माहेर पारखं झालं. आठवणींचा आम्हाला त्रास नाही. साऱ्याच आठवणी त्रासदायक असतात असं थोडंच.
काही सुखाच्याही असतात. आमच्या नशिबी तसल्या आठवणी नाहीत. राणीसाहेब, असं म्हणत जाऊ नका. नाही म्हटलं की नाहीच होतं. नेहमी माणसानं आहे म्हणावं. पण असल तर ना, नसल तरी आपोआप येईल. बरं बाई आहे, सोयराबाई हसून म्हणाल्या. इतका मनाचा हळवेपणा राजांच्या ठिकाणी फारच क्वचित दिसून येईल. चांगला मुहूर्त पाहून राजगडाहून मेने हलले. राजे आपल्या अश्वपथकासह बाहेर पडले. जेजुरीची वाट फार दूरची वाटत होती. एवढी साऱ्यांची मने उतावीळ झाली होती. जेजुरीचे सारे रूप पालटत होते. खुरट्या हिरव्या गवताने जेजुरीचा कातळ शोभिवंत दिसत होता. मंदिराच्या तटापर्यंत चढलेल्या काळ्या भोर पायऱ्या एकदम डोळ्यात भरत होत्या. गडाच्या पायथ्याशी शेकडो पाली, डेरे, शामियाने उभे केले होते. छावणीच्या मध्यभागी असलेला सुवर्ण कळसाचा डेरा खास होता. भगवा ध्वज त्यावर डौलाने फडकत होता. राजांनी खंडोबाची यथासांग पूजा केली, दानधर्म केला. शहाजी राजांच्या आगमनाची वार्ता येताच सारे मंदिरात आले. शहाजीराजे आपल्या 1000 घोडदळासह राजांनी पाठविलेल्या अश्वपथकासह जेजुरीकडे येत होते. जेजुरीच्या पायथ्याशी राजे पायउतार झाले. शहाजी राजांच्या बरोबर मोरोपंत, कान्होजी ही मंडळी होती. शहाजी राजांच्या स्वागतासाठी मानकोजी दहातोंडे, अमात्य, डबीर व इतर सरदार मंडळी पायथ्याशी उभी होती. अदबीने सारे पुढे झाले. मानकोजीने शहाजी राजांचे पाय धरले. शहाजी राजांनी मानकोजींना उठवून मिठी मारली. भरल्या आवाजात शहाजीराजे म्हणाले, मानकोजी, भेट झाली, बरं वाटलं. मानकोजी म्हणाले, चला व महाराज. क्षणभर शहाजी राजे बेचैन झाले. म्हणाले, तुम्ही सर्व आलात, पण राजे सामोरे आले नाहीत. क्षमा करावी महाराज, पण 12शी नंतर ही भेट घडत आहे. एकदम सामोरे येऊ नये असा धर्मसंकेत, त्यामुळे. असं, शहाजीराजे म्हणाले. चला, आम्ही राजांना भेटायला उतावीळ आहोत. शहाजीराजे सर्वांसह मंदिराच्या पायऱ्या चढत होते. शहाजीराजांनी मंदिराच्या बाहेर पाय धुतले आणि ते मंदिरात प्रवेश करते झाले. देवदर्शन आटोपून शहाजीराजे चौक गाभाऱ्यात आले. त्या चौकात एक भली मोठी रौप्य परात ठेवली होती. तिच्या बाजूने पंत्यांची माळ तेवत होती. शहाजीराजे परातीवर वाकले. तूप निश्चल होते. शहाजीराजे पाहत होते. परातीतील तुपात 4 चेहरे दिसत होते. तो उमदा पुरुष कोण? आपलीच 2 प्रतिबिंब तर पाहत नाही ना, असे शहाजीराजांना वाटले. लक्ष वेधले मधल्या प्रतिमेकडे. तेच धारदार नाक, तेच रुंद कपाळ आणि तेच बोलके डोळे. आणि कडेवर कोण आहे? छोटे युवराज. आणि ही आमची सुनबाई वाटतं. सारे चेहरे हसरे बनले होते. घंटांचा आवाज उमटत होता. मानकोजी, कान्होजींचे डोळे समाधानाने भरून आले होते. शहाजीराजे उभे राहिले. शहाजीराजांनी 60ची उमर ओलांडली होती. वार्धक्याची छटा पिकल्या केसात व्यक्त होत होती. पण रुबाब तोच होता. तोच देखणेपणा होता. शहाजीराजांनी मान वर केली. समोर शिवाजीराजे उभे होते. डोक्याला जिरेटोप होता. कानात चौकडा डुलत होत्या. हनुवटीवर भरदार काळीभोर दाढी चेहऱ्याच्या रुबाबात भर घालीत होती. शहाजीराजांना आपली तरुणपणाची प्रतिमा आठवली. त्यांचे श्वास ते रूप पाहतच कोंडले गेले. शहाजीराजे धीमी पावले टाकीत सामोरे गेले. नजीक जाऊन ते गुडघ्यांवर वाकले.
आपले दोन्ही हात शहाजीराजांच्या पायांच्या दोन्ही बाजूंना टेकून ते शिवाजीराजांनी आपले मस्तक महाराज साहेबांच्या पायावर ठेवले. थरथरत्या हातांनी शहाजीराजांनी शिवबांना उठविले, मिठीत घेतले. राजांच्या पाठीवर ते मायेचे हात फिरत होते, पण शहाजीराजांच्या तोंडून शब्द उमटत नव्हता. मिठी सैल होत होती. स्वतःला सावरून घेत आनंदाश्रू पाझरत असता शहाजीराजे म्हणाले, राजे, मोठे झालात, कर्तृत्ववान झालात, पण लहानपणीची सवय सुटत नाही. साऱ्यांच्या भेटी झाल्या. सारे आनंदाने मंदिर उतरू लागले. शहाजीराजे डेऱ्यात येऊन बसले. जिजाबाई, सोयराबाई, पुतळाबाई वगैरे राणीवसा अदबीने उभा होता. शिवाजीराजे समोर उभे होते. शंभूबाळ आपल्या आजोबांच्या मांडीवर बसून साऱ्यांच्याकडे धिटाईने पाहत होता. शहाजीराजेंनी विचारले, सुनबाई, ओळख आहे का? सोयराबाई लाजल्या. शहाजीराजे म्हणाले, एवढं लाजायला नको. लग्नात रडू लागलीस तर कडेवर घेऊन समजूत काढेपर्यंत पुरे वाट झाली. सारे हसले. राजे म्हणाले, आपण थोडा वेळ विश्रांती घ्यावी. आज्ञा झाली की हजर होऊ. राजांनी सोयराबाईंच्याकडे पाहिले आणि शंभू बाळाला घेतले. राजांच्या पाठोपाठ राणीवसा बाहेर पडला. डेऱ्यात फक्त शहाजीराजे आणि जिजाबाई होत्या. शहाजीराजे म्हणाले, राणीसाहेब. जी. शहाजीराजे उठले. एरझाऱ्या घालू लागले. दोन्ही हात पाठीशी बांधले होते. मानेवर केस रुळत होते. काय बोलावे, कसे बोलावे हे त्यांना कळत नव्हते. कोणत्याही बिकट प्रसंगात न गोंधळणारे फर्जंद शहाजीराजे पुरेश बेचैन झाले होते. चालता चालता ते एकदम थांबले. गरकन वळत ते म्हणाले, राणीसाहेब. जी. आज आपल्या समोर आम्ही शर्मिंदे आहोत. तुमच्या समोर उभे राहायला आम्हाला हिम्मत पुरत नाही. जिजाबाईंनी आपली नजर वर केली. शहाजीराजे व्यथित झाले होते. शहाजीराजे म्हणाले, आठवतं जेव्हा बंगळुराहून यायला निघालात तेव्हा तुम्ही थोरल्या संभाजींना 4 दिवस घेऊन जातो म्हणालात. तेव्हा मारे एटीने आम्ही म्हणालो, आम्ही संभाजीराजांना वाढवितो, तुम्ही शिवाजीराजांना तयार करा, पाहू कोण तयार होतं ते. शहाजीराजे अडखळले. त्यांनी आवंढा गिळला. कष्टाने अश्रू आवरीत ते म्हणाले, राणीसाहेब, एकाकी असताही स्त्रीत्वाच्या दुबळ्या हातांनी तुम्ही शिवाजीराजांना पोलादी पुरुष बनवलत. थोर पराक्रम करून दाखवलात. पण आमच्या पोलादी छत्राखाली आम्ही शंभूबाळाचं रक्षण करू शकलो नाही. त्याची खंत मनातला जाळते आहे. मी काय करणार होते? जे झालं ते दैवानं झालं. आपले आशीर्वाद होते म्हणून राजे एवढं करू शकले. असं समजता हा तुमचा मोठेपणा. राजांना आम्ही कसली मदत केली? त्यांनी मात्र आम्हाला कठीण प्रसंगातून सोडावून घेतले आणि तोहमत येते असं वाटताच आदिलशाही इतराजीला घाबरून राजांची जबाबदारी साप उडवून टाकली. उलटणाऱ्या दिवसाबरोबर ते शल्य मनाला जाळत होते. म्हणूनच आम्ही येण्याची उतावीळ केली. रात्री देवळाच्या पायथ्यापासून मंदिरापर्यंत पायऱ्यांवर आणि दोहो बाजूंच्या दीपमाळांवर दीप पाजळले होते. लक्ष ज्योतींची शांत उतरंड वाऱ्यावर थरथरत होती. 2 दिवस जेजुरीला राहून शिवाजीराजांनी मुक्काम हलविला. शहाजीराजांसह ते राजगडावर आले. राजगडाच्या पायथ्याशी शृंगारलेली पालखी होती. पालखीच्या दोन्ही मुखांना सुवर्णाचे रत्नजडित हत्तींचे मुखवटे बसविले होते. पालखी किनखापी
बैठकीने आणि जरी गोंड्यांनी सजविली होती. राजांनी शहाजी राजांना पालखीत बसण्याची विनंती केली. शहाजी राजे पालखीत बसले. शहाजी राजांनी काढलेले जोडे घेऊन अनवाणी पायांनी राजे पालखी मागून जात होते. पालखी प्रवेश करीताच गडाच्या दरवाजावर नगारा झडत होता. पालखी मागून सारे जात होते. शहाजी राजांना सन्मानाने घेऊन येऊन राजांनी त्यांना सुशोभित सदरेवर बसविले. राजांच्या काखेतले जोडे पाहताच शहाजीराजे म्हणाले, राजे, आमचे जोडे आपल्या पायात शोभतील अशी कीर्ती मिळविलीत. ते जोडे खाली ठेवा. शिवाजी राजांनी साऱ्या मंत्रिमंडळाशी शहाजी राजांचा परिचय करून दिला. रात्री भोजनाची पंगत सजली. सुवर्ण ताटाभोवती सुंदर रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. नातवाला घेऊन शहाजीराजे सुवर्ण फुलांनी सजलेल्या चांदीच्या पाटावर बसले होते. राजे अदबीने पुढे झाले. त्यांनी अदबीने शहाजीराजांच्या मनगटावर मोगरीचा गजरा बांधला आणि तो बांधित असतानाच राजांचे अश्रू शहाजीराजांच्या मनगटावर पडले. शहाजीराजे उद्गारले, राजे, तुमच्या डोळ्यात अश्रू? राजे म्हणाले, आमच्या पुंडाईमुळं आपणास बंदिवास घडला. या बलशाली हातात बेड्या पडल्या. राजे, असं बोलू नका. जे आम्हाला जमलं नाही ते आपण करून दाखवलं. मोगलाई आणि आदिलशाही यांशी झुंज देऊन थोर पराक्रम केलात. तुमच्या पराक्रमानं आम्ही धन्य झालो. हातीच्या बेड्या सुद्धा आम्हाला या फुला इतक्याच हलक्या वाटल्या. त्यासाठी इतके कष्टी होऊ नका. संभाजी राजांनी ताटात हात घातलेला पाहून ते म्हणाले, पाहिलत, आमचे शंभू बाळ देखील उत्तावीळ झाले आहेत. बसा तुम्ही. पंगत बसली. समाधानाने जेवणाऱ्या शहाजी राजांना पाहून जिजाबाई तृप्त झाल्या. सोयराबाई, पुतळाबाई हा राणीवसा वाढायला सिद्ध झाला होता. नवे नवे पदार्थ मुदपाक खाण्यातून येत होते. शेवटी शहाजीराजे म्हणाले, राजे, या सुनांच्यामुळं भारी संकटात पडलोय आम्ही. काय झालं? काय झालं? शहाजीराजे हसत म्हणाले, येणारी आमची प्रत्येक सुनबाई आतून नवीन चीज घेऊन येते. नाही म्हणता येत नाही. आता 70च्या घरात उमर आली. एवढं पचायचं कसं? तेव्हा तुम्हीच आम्हाला या हसीन आफतीतून मोकळं करा. शहाजीराजांचे ते बोल ऐकताच सारी पंगत हसली. राजे शहाजीराजांना आपला गड दप्तरीची व्यवस्था सारे दाखवित होते. मानकोजी, कान्होजी राजांचे पराक्रम ऐकवित होते. सर्व पाहून शहाजीराजांचे मन तृप्त होत होते. शहाजीराजांसाठी राजांनी सर्वत्र शिकार भालधार सोडले होते. नित्य नवी शिकार गडावर येत होती. एकदा जेवत असता शहाजीराजांनी विचारले, राजे, केव्हा शिकारीला जाता की नाही? राजे शरमले. ते म्हणाले, इच्छा आहे पण उसंतच मिळत नाही. खरं आहे, शहाजीराजे म्हणाले, पण आम्हाला मृगयेची भारी हौस. आता सारी हौस फिटली आहे. पण अजूनही वाटतं. काय महाराज? एखादी भल्या जंगी डुकराची वर्दी यावी. घोड्यावरून भाल्यानं शिकार करावी. त्या शिकारीला मात्र आमच्याजवळ कंटाळा नाही, थकवा नाही, वयाचा हिशेब तिथं आठवतच नाही. थकवा नाही, वयाचा हिशेब तिथं आठवतच नाही.